नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते। सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली। तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले। त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते। वास्तविक पाहता वटसावित्रीचे व्रत हे 3 दिवसांचे व्रत असते। ज्या महिलांना संपूर्ण 3 दिवस व्रत करणे शक्य नाही, त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत आचरावे। मित्रांनो, वटपौर्णिमेचा उपवास किंवा व्रत का करावे, कसे करावे, उपवासामध्ये काय खावे आणि काय खाऊ नये, तसेच वटपौर्णिमा पूजा विधी या विषयांचे व्हिडिओ याआधी आम्ही बनवले आहेत। ते व्हिडिओ आपण पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील आवर्जून बघा। मित्रांनो, वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात। सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सुंदर अशी साडी नेसून सौभाग्य अलंकार परिधान करून वडाचे पूजन केले जाते। आधुनिक काळात वडाची फांदी घरी आणून त्याचे पूजन करण्याची प्रथा सुरू झाली आहे। वटपौर्णिमा म्हणजे वडाच्या झाडाला पूजण्याचा संपूर्ण स्त्री जातीच्या सन्मानाचा सण। वटपौर्णिमा सणाला वडाच्या झाडाला महत्त्व आहे। या दिवशी स्त्रियांनी सात्विक आहार व सात्विक वर्तन ठेवावे। यामुळे तुमच्या पतीचे संरक्षण होईल अशी आपल्या शास्त्रात मान्यता आहे। मित्रांनो, वटपौर्णिमेला तुम्हाला एक विशेष उपाय करायचा आहे, जो केल्याने घरामध्ये शांती आणि सुख समृद्धी अबाधित राहते। त्यासाठी तुम्ही एक साधा छोटासा आम्ही सांगितलेला हा उपाय नक्की करा। या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया प्रार्थना करतात, इतर सुवासिनींची ओटी भरतात व एकमेकींचे आशीर्वाद घेतात। तसेच या दिवशी सत्यवान व सावित्री यांची कथा वाचून त्यांचे स्मरण देखील केले जाते। मित्रांनो, या दिवशी खास करून विवाहित महिलांनी एक वस्तू पतीवरून ओवाळून घराच्या बाहेर नेऊन टाकली तर पतीवर आलेली जेवढी संकट आहेत, समस्या आहेत, वाईट वेळ आहे, ती निघून जाईल। तर मित्रांनो, वटपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला म्हणजेच 6 ते 7 वाजेच्या दरम्यान जेव्हा आपण देवपूजा करतो, त्यावेळेस तुम्हाला एक ताट तयार करून घ्यायचे आहे। त्यात एक दिवा ठेवावा आणि थोडेसे कुंकू घ्यावे आणि एक मूठ भरून तांदूळ घ्यावे। यानंतर पतीला बसवून पतीची ओवाळणी करावी। आपण जशी इतर ओवाळणी करतो तशीच ही देखील ओवाळणी करावी। पतीला कुंकवाचा टिळा लावावा, त्याची आरती करावी आणि त्यानंतर एक मूठभर तांदूळ घेऊन ते तांदूळ तुम्हाला उजव्या हातात घ्यायचे आहे आणि ते तांदूळ घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 3 वेळेस ती मूठ आपल्या पतीवरून फिरवायची आहे। 3 वेळेस ती मूठ फिरवल्यानंतर ते तांदूळ आपल्याला घराबाहेर फेकून द्यायचे आहेत, जेणेकरून सकाळी पशुपक्षी ते तांदूळ खातील। तुम्हाला हा उपाय वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे। यामुळे पतीच्या आयुष्यातील कामातील सर्व अडथळे, अडचणी आणि वाईट वेळ निघून जाईल। म्हणून सर्व स्त्रियांनी वटपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय नक्की करा। मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल। माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा। धन्यवाद।